नमस्कार. आणि पुन्हा एकदा तीच बातमी. आयकर रिटर्न म्हणजे ITR भरण्याची मुदत वाढली आहे. हो, अगदी. मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी म्हणजे जे आर्थिक वर्ष 31 मार्च 2025ला संपलं त्यासाठीच्या या नवीन तारखा आहेत. हो, आयकर विभागाने या नवीन तारखा आता जाहीर केल्यात. अनेकांना यामुळे खरं तर दिलासा मिळाला असेल. पण हा प्रश्न येतोच की हे असं वारंवार का होतंय? बरोबर. आज आपण जरा याच मुद्द्यांवर बोलूया. ही माहिती अर्थातच आयकर विभागाच्या घोषणेवर आधारित आहे. हो, तर आजच्या चर्चेत आपण बघूया की नवीन मुदती नक्की काय आहेत, ही वाढ का दिली गेली आहे, जे आता खरंच नेहमीचं झालंय असं वाटतं. हो ना. आणि मुदत चुकवली तर काय होऊ शकतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळेवर रिटर्न भरण्याचे फायदे काय. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया नवीन तारखांपासून. जे सामान्य पगारदार आहेत किंवा HUFs ज्यांचं ऑडिट होत नाही, त्यांच्यासाठी काय आहे नवीन तारीख? त्यांच्यासाठी आता शेवटची तारीख आहे 15 सप्टेंबर 2025. म्हणजे जी एरवी 31 जुलै असते ती आता थेट सप्टेंबरच्या मध्यापर्यंत गेली आहे. म्हणजे जवळपास 1.5 महिना अधिक मिळालाय? हो, बरोबर. आणि ज्यांचे व्यवसाय आहेत किंवा जे व्यावसायिक आहेत आणि ज्यांचं टॅक्स ऑडिट होणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी 31 ऑक्टोबर 2025 ही अंतिम मुदत आहे. ओके. म्हणजे त्यांनाही वाढ मिळाली आहे. आणि ते आंतरराष्ट्रीय व्यवहार करणारे असतात किंवा ज्यांना ट्रान्सफर प्राइसिंग रिपोर्ट लागतो, फॉर्म 3C बहुतेक. अगदी. फॉर्म 3C ज्यांना लागतो त्यांच्यासाठी मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. ठीक आहे. आणि समजा कुणाला उशिरा रिटर्न भरायचा असेल, म्हणजे बिलेटेड रिटर्न, किंवा भरलेल्या रिटर्नमध्ये काही चुका दुरुस्त करायच्या असतील, म्हणजे रिवाइज्ड रिटर्न, तर त्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. अच्छा. म्हणजे उशिरा का होईना वर्षाच्या शेवटपर्यंत संधी आहे. पण मूळ मुद्दा, ही वाढ का दिली गेली, हे आता तुम्ही म्हणालात तसं नेहमीच झालंय. हो ना. याची काही कारणं दिली जातात दरवर्षीप्रमाणेच. पहिलं म्हणजे जे नवीन ITR फॉर्म्स आहेत, ज्यात आता पूर्वीपेक्षा जास्त माहिती मागितली जाते, ते फॉर्म्स जरा उशिरा उपलब्ध झाले. त्यामुळे मग जे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत, कंपनी आहेत, त्यांना त्यांचे टॅक्स फायलिंग सॉफ्टवेअर अपडेट करायला वेळ लागला. अच्छा, हे एक कारण झालं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे AIS आणि फॉर्म 26AS, म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, आणि आपला नेहमीचा TDS वाला फॉर्म 26AS. यातली माहिती सुरुवातीच्या काळात पूर्णपणे दिसत नव्हती किंवा उशिरा अपडेट झाली असं अनेकांचं म्हणणं होतं. मग अपूर्ण माहितीवर रिटर्न कसं भरणार? बरोबर, चुका होऊ शकतात. हो, ते आहेच. म्हणजे घाईत भरायला गेलो आणि माहितीच जुळली नाही तर परत त्रास. अगदी. आणि तिसरं कारण म्हणजे फायलिंग पोर्टलवर ज्या ऑनलाईन आणि ऑफलाईन युटिलिटीज लागतात रिटर्न भरण्यासाठी, त्या पण उशिरा अपडेट झाल्या. शक्य नव्हतं इच्छा असून सुद्धा. त्यामुळे हे मुदतवाढ गरजेची होती असं सरकारचं म्हणणं आहे. हे खरे की दरवर्षी काही ना काही कारणांनी ही वाढ मिळते, पण याचा परिणाम करदात्यांच्या नियोजनावर होतो थोडा. नक्कीच होतो. सवय लागते थोडी उशिरा करण्याची. बरोबर. पण समजा ही वाढलेली मुदत, उदाहरणार्थ 15 सप्टेंबर, जर कोणी चुकवलीच तर काय होतं? काय परिणाम आहेत? सगळ्यात पहिलं म्हणजे सरळ दंड लागतो. कलम 234F खाली विलंब शुल्क म्हणजे लेट फी. किती असते ती फी? जर तुमचं करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर 5,000 रुपये दंड आहे. 5,000. आणि 5 लाखांपर्यंत असेल तर 1,000 रुपये दंड आहे. तो कमी आहे पण दंड तर आहेच. म्हणजे दंड तर लागणारच, पण फक्त दंडच लागतो की अजून काही परिणाम आहेत? नाही, अजूनही आहेत. समजा तुमचा काही कर भरायचा बाकी होता आणि तुम्ही उशिरा रिटर्न भरलं, तर जेवढा काळ तुम्ही उशीर केला तेवढ्या कालावधीसाठी कलम 234A नुसार व्याज लागतं त्या थकीत करावर. ओके. म्हणजे दंड आणि व्याज दोन्हीचा भुर्दंड. हो. आणि एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, विशेषतः व्यावसायिकांसाठी किंवा ज्यांना शेअर बाजारात तोटा झालाय त्यांच्यासाठी. काय आहे तो? जर तुम्हाला व्यवसायात तोटा झाला असेल किंवा समजा कॅपिटल गेन्समध्ये लॉस झाला असेल, तर तो तोटा पुढच्या वर्षांच्या नफ्यातून वजा करण्याची जी सवलत असते, म्हणजे तो लॉस कॅरी फॉरवर्ड करण्याची, अगदी, तो अधिकार तुम्ही गमावता जर तुम्ही मुदतीत रिटर्न भरला नाही तर. हा मोठा फटका बसू शकतो. अरे बापरे, ही मोठी गोष्ट आहे. आणि अर्थात रिफंडचं काय? बरोबर. जर तुमचा टॅक्स जास्त कापला गेला असेल आणि तुम्हाला परतावा म्हणजे रिफंड मिळणार असेल, तर तुम्ही जितकं उशिरा रिटर्न भराल तितका रिफंड मिळायला उशीर होणार. म्हणजे नुकसानच नुकसान आहे उशिरा भरण्यात. दंड, व्याज, लॉस कॅरी फॉरवर्ड करता न येणं आणि रिफंडला उशीर. याउलट लवकर भरण्याचे काय फायदे आहेत? सगळ्यात मोठा आणि लोकांना आवडणारा फायदा म्हणजे तुमचा रिफंड लवकर मिळतो, पैसे लवकर हातात येतात. हो, हे महत्वाचं आहे.
दुसरं म्हणजे शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाईटवर प्रचंड गर्दी होते, वेबसाईट हळू चालते, कधी-कधी बंद पडते. तो सगळा त्रास, तो ताण टाळता येतो. हां, तो अनुभव आहे अनेकांना. शेवटच्या दिवशीची धावपळ नको वाटते. अगदी. तिसरं म्हणजे व्याज आणि दंडाचा धोका पूर्णपणे टळतो. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक काम वेळेत पूर्ण केल्याची मानसिक शांतता मिळते. फायनान्शियल डिसिप्लिन लागते. बरोबर आहे. म्हणजे मनशांतीसाठी तरी वेळेवर भरायला हवं. अच्छा, जाता जाता लोकांना रिटर्न भरण्यापूर्वी कोणते कागदपत्र तयार ठेवावी लागतात याची एक पटकन आठवण करून द्याल का? हो, नक्कीच. पगारदार असाल तर फॉर्म 16 महत्वाचा. मग बँकेचं स्टेटमेंट, आयकर विभागाच्या पोर्टलवरून तुमचा फॉर्म 26 AS आणि AIS डाउनलोड करून तपासा. तुम्ही जर ATC खाली वगैरे गुंतवणूक केली असेल, म्हणजे ELSS, LIC प्रीमियम, PPF, तर त्याचे पुरावे. होम लोन असेल तर इंटरेस्ट सर्टिफिकेट. आणि पॅन आधार लिंक. अत्यंत महत्वाचं. पॅन आणि आधार लिंक आहे की नाही हे नक्की तपासा. नसेल तर करून घ्या. आणि हो, जर शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टी विकून काही नफा झाला असेल, म्हणजे भांडवली नफा, तर त्याचं कॅपिटल गेन स्टेटमेंट पण तयार ठेवावं लागेल. उत्तम. म्हणजे ही सगळी तयारी असेल तर रिटर्न भरणं सोपं होईल. हो, अगदी. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जरी मुदत वाढून मिळाली असली तरी दंड, व्याज, इतर तोटे टाळण्यासाठी आणि मुख्य म्हणजे रिफंड लवकर मिळवण्यासाठी रिटर्न वेळेच्या आधीच भरणं जास्त चांगलं आहे. 100%. वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे इथे. आणि आता जाता जाता एक विचार मनात येतोय. या ज्या वारंवार मुदतवाढी मिळतात त्याचा आपल्या आर्थिक नियोजनावर, आपल्या सवयींवर नकळत का होईना काय परिणाम होत असेल? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे भविष्यात आपण या वाढीव मुदतींवर अवलंबून न राहता ठरलेल्या वेळेतच आपलं कर नियोजन आणि रिटर्न भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची शिस्त स्वतःला कशी लावू शकतो यावर विचार करायला हरकत नाही.